20 मिनिटात इंदोरला पोहोचलो. तिथून उज्जैनला जाणारी बस पकडली. इंदौर ते उज्जैन 60 किलोमीटर अंतर. बस अगदी आरामदायक. इकडे गव्हाचं पीक जास्त. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गहू. रस्ते छान, कुठे खड्डे शोधून सापडणार नाहीत. इंदौर तसं स्वच्छतेत एक नंबर. रात्रभर जागरण झाल्यानं डुलके लागली. 10:30 वाजता उज्जैनला पोचलो. बसस्टँडपासनं मंदिर थोडं दूर. रिक्षा करून मंदिरात पोचलो. हातपाय धुवून दर्शन रांगेत पोहोचलो. गर्दी फारशी नव्हती. अर्ध्या तासात दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडलो. जागोजागी ढोकळा, कचोरी, जिलबीची दुकानं. ढोकळा खाल्ला आणि ओंकारेश्वरला निघालो. ओंकारेश्वरला संध्याकाळी 4:30 वाजता पोहोचलो. उन्हं थोडी उतरायला लागली होती. स्टँडपासून मंदिर 1.5 किलोमीटर. एक दोघांना मंदिराचा रस्ता विचारला, चालायला लागलो. मंदिरात जायला नर्मदेचा पूल ओलांडून जावं लागतं. प्रचंड मोठा पूल. सन 1979 साली पुण्यातल्या घारपुरे कन्स्ट्रक्शन कंपनीनं हा पूल बांधलाय. 7 कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा पूल आपल्या डोळ्यांचं पारणंच फेडतो. ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचं दर्शन घेतलं. पुलावरनं तुझं सौंदर्य निहाळत राहिलो. घड्याळात 5:45 वाजले होते. अचानक आठवलं, काल रात्री आजोबा मला म्हणाले होते की ओंकारेश्वरला गेल्यावर नर्मदा स्नान नक्की करा. काय करू प्रश्न पडला. झपाझप घाटाच्या पायऱ्या उतरून नर्मदेवर आलो. नर्मदा मैया, तुला भक्तिभावानं हात जोडले, 2-4 डुबक्या मारल्या. शरीराचा आणि मनाचा थकवा कुठल्या कुठे पळाला. नर्मदा मैया, तुझं घडलेलं हे पहिलं दर्शन आणि नर्मदेत मी केलेलं पहिलं स्नान. आई, आज मागे वळून पाहताना वाटतंय की तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस तोपर्यंत तू माझ्यासाठी फक्त नदी होतीस. आज तू माझ्यासाठी नर्मदा मैया आहेस. तुझं महात्म्य नंतर कळालं, पण ज्या क्षणी तुला मी पाहिलं त्या क्षणापासून मी खरोखर तुझ्या प्रेमात पडलोय. नर्मदा मैया, तू जादूगारीण आहेस असं म्हणतात ते काही खोटं नाही. एकदा का तुझ्या जवळ गेलो की तू आमचा पूर्ण ताबा घेतेस आणि आम्हाला आकर्षित करतेस. नर्मदा काठावरचा तो माझा पहिलाच प्रवास. त्या प्रवासात भेटलेले रामराव गायकवाड, ते वृद्ध आजोबा, त्यांच्याबरोबरचे ते सहकारी आजही माझ्या मनात घर करून आहेत. मला भेटलेली नर्मदा काठावरची ही पहिली माणसं ज्यांना मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आई, तुझा विचार करता करता काही तीर्थक्षेत्रांवरल्या नद्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. आळंदीची इंद्रायणी, पंढरपूरची चंद्रभागा, नाशिकची गोदावरी, काशीची गंगा. पण आज खरंच काय अवस्था आम्ही त्यांची करून ठेवली आहे. आमची पापं धुण्यासाठी त्या पुण्य सरितांना आम्ही दूषित करतोय, मलिन करतोय. पावसाळा सोडला तर पंढरपूरची चंद्रभागा तशी ठणठणीत कोरडी असते. कुठेतरी पाण्याचं डबकं नजरेला पडतं. ते पाणी हे आम्ही सोडत नाही. तीर्थक्षेत्रावर स्नानाचा हा अट्टाहास का, कशासाठी? असं म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जीवन निर्मळ नाही, मन स्वच्छ नाही, मनात विषयवासनेचं जंगल कायम पेटलेलं आहे. पवित्र नद्यात स्नान केल्यानं शरीर स्वच्छ होईल, पण मनाचं काय? आई, तुझ्याकडे पाहून मात्र बरं वाटलं. तू अजूनही स्वच्छ आहेस, प्रवाही आहेस. तुझ्या सौंदर्यावर कुठल्याही अस्वच्छतेचा आणि प्रदूषणाचा डाग नाही. आपल्या पवित्र जलानं ओंकारेश्वराला तू जणू काही भगवान महादेवांच्या चरणावर अभिषेक घालतीयस. किती हा भक्तिभाव आणि तुझी श्रद्धा. डोळे भरून आले. कपडे काढून शरीर पाण्यात झोकून दिलं. किती थंड आणि शीतल पाणी.
भर उन्हात चालत असताना वाटेत एखादा झरा दिसल्यावर पांथस्थाला जो आनंद होतो ना, तसा आनंद झाला. गेल्या 2-3 दिवसांच्या अखंड प्रवासामुळे थकलेल्या शरीराला तुझ्या जलाच्या स्पर्शानं शरीर आणि मनाचा थकवा दूर झाला. मन पुन्हा प्रसन्न झालं, ताजंतवानं झालं. वाटलं असंच पाण्यात तुझ्या कुशीत बसून राहावं. नेहमी तुझा सहवास लाभावा आणि तुझं अद्भुत सौंदर्य सदैव दृष्टीसमोर राहावं, मनोमन तसंच वाटायला लागलं. तर सांगायला हरकत नाही, मी एक प्रकारे तुझ्या प्रेमातच पडलो होतो. पहिली भेट, पहिलं प्रेम म्हणतात ना, तसंच काहीसं. तसा माझा स्वभाव भिडस्त, पण मनात होतं ते ओठांवर आलं आणि मी बोलायला लागलो. खरंच नर्मदा, तू किती सुंदर आहेस. किती म्हणजे सांगायचं तरी कसं? शब्दात नाही सांगता येणार मला. तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला आद्य शंकराचार्यांसारखी प्रतिभा पाहिजे. शेवटी प्रेम ही शब्दांची भाषा नाही, तर ती डोळ्यांची भाषा आहे. माझ्या मनात, हृदयात आणि डोळ्यात फक्त तुझ्याबद्दल प्रेम आहे. सूर्यदेवता आता दिवसाचा निरोप घेऊन आपल्या घराकडे जड पावलानं हळूहळू निघालेला होता. क्षणभरापूर्वी आकाशानं घातलेले निळे वस्त्र उतरवून त्यांनी आता भगवं वस्त्र परिधान केलेलं होतं. पश्चिमेकडे असलेला तो सूर्यनारायण जणू नर्मदेला मोठ्या जड अंतःकरणानं निरोप घेताना सांगत होता, अच्छा येतो मी, परत भेटूयात उद्या, तोपर्यंत शुभरात्री. हा सूर्यनारायण हळूहळू काढता पाय घ्यायला लागला होता. उद्या हा सूर्यनारायण नेहमीप्रमाणे नर्मदेला भेटेल, पण आपलं काय? मला सूर्यनारायणाचा खरोखर खूप हेवा वाटला. हे नर्मदे, मी तुझी स्मृती घेऊन जाईन, कधीही न विसरण्यासाठी. जड पावलाने मी तुझा निरोप घेतला. चालताना मी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे बघत होतो. तू सुद्धा हात हलवून मला म्हणत होतीस, परत ये, लवकर ये, नीट जा, काळजी घे. ओंकारेश्वराच्या स्टँडवर आलो. सनावद बस उभीच होती. सनावदवरून खांडव्याला जाणारी बस पकडून तिथून तसाच भुसावळ मार्गे पुण्याला जायचं ठरवलं. खिडकी शेजारची जागा पकडली. 5 मिनिटात बस सनावदच्या दिशेनं निघाली. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा. खरंच आई, जन्माला यावं आणि एखाद्यावर भरभरून प्रेम करावं. नाहीतर कोणी असं निस्वार्थपणे भरभरून प्रेम करणारं भेटावं, यासारखं दुसरं भाग्य नाही. प्रेम हेच जीवन आहे. आयुष्यातून प्रेम वजा केलं तर काय उरेल? फक्त रखरखीतपणा आणि भकासपणा. प्रेमात पडलो की भूक तहान विसरायला होतं, मन कशात लागत नाही. फक्त तिचाच एक ध्यास. स्वप्नी जागृती फक्त ती आणि फक्त तीच असते. आत्ताच कुठे तिची भेट झाली आहे? नाही, ती दृष्टीला पडली आहे. भेट तर अजून फार लांब आहे. दिल्ली तो बहुत दूर है. तर त्या अनामिक प्रेयसीला पाहिल्यावर वाटतं की कोण ही? नाव काय हिचं? राहते कुठे ही? हिचे आई वडील कोण? हिचं घराणं कुठलं? काय असतील हिच्या आवडीनिवडी? 1 ना 1000. प्रेमात पडल्यावर आपणही इकडून तिकडून तिचा हा परिचय मिळवण्याचा प्रयत्न करायला लागतो. तर नर्मदा माई, तुला हे का सांगतोय मी? कारण मी पण तुझ्या प्रेमात पडलोय ना. ओंकारेश्वराहून आल्यानंतर मला का कोणास ठाऊक ही चोंबडी उत्सुकता वाटायला लागली आहे. तुझा विचार करता करता माझं मन मला प्रश्न विचारायला लागलाय की कोण ही नर्मदा? कुठे राहते ही नर्मदा? हिचे आई वडील कोण आहेत बरं? काय आहेत हिच्या आवडीनिवडी? ही काय करते? कसा असेल हिचा स्वभाव? तापट का प्रेमळ? तिला मी आवडेन का? मी तिचा, ती माझी होईल का? खरंच सांगतो आई, तुझा विचार करता करता असे बालिश प्रश्न पडायला लागले मला. पण मला तर तुझ्याबद्दल काही माहितीच नाही. काय करू? कुणाला विचारू? कोण सांगेल मला नर्मदेबद्दल? कोण देईल माझ्या प्रश्नांची उत्तरं?
शेवटी शोधा म्हणजे सापडेल म्हणतात तेच खरं. असाध्य ते साध्य करिता सायास कारण प्रयत्न. त्या दिवशी अशाच एका दुपारी ऑफिसातले माझे मित्र महेश झगडे यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी गेलो असताना महेश झगडे त्यावेळी एका शिपायाबरोबर गप्पा मारत होते. एका पुस्तकावर त्यांची चर्चा चालू होती आणि पुस्तकाचं नाव होतं नर्मदे हर हर, लेखक जगन्नाथ कुंटे. त्यांची चर्चा मी कान देऊन लक्षपूर्वक ऐकत होतो. लेखकाची नर्मदा परिक्रमा, शूलपाणीचं जंगल, मामांची भेट, परिक्रमेत अनेक रूपात नर्मदा मैयाची लहान मुलीच्या रूपानं भेट वगैरे वगैरे ऐकताना फार भारी वाटत होतं. मी त्या शिपायाकडनं जगन्नाथ कुंटे यांचं नर्मदे हर हर पुस्तक घेऊन 1-2 दिवसात वाचून काढलं. प्रचंड आवडलं मला पुस्तक. मग काय, मला ना वेडच लागलं आई. तुझ्याबद्दल कुठे काही वाचायला मिळालं की आधाशासारखी पुस्तकं वाचायला लागलो. बाजारात नवीन परिक्रमेचं पुस्तक आली की मी विकत घेऊन वाचायला लागलो. आई, जसजसं तुझ्याविषयी एक एक पुस्तक वाचत होतो तसतसं तुझं स्वरूप, तुझी कथा, तुझं महात्म्य हळूहळू समजायला लागलं होतं. पुस्तकाचा लेखक कोण वगैरे काय माहिती नाही, पण तुझं नाव वाचून पुस्तक मी विकत घेऊन वाचायला लागलो होतो. पुस्तक वाचून हळूहळू माझ्या ज्ञानात भर पडत होती. आई नर्मदे, तू प्रत्यक्ष भगवान शंकरांची कन्या. तू मेकल पर्वतावर अमरकंटक नावाच्या गावच्या एका कुंडातून निघाली आहेस. मेकल पर्वतावरून निघाल्यामुळे तुला मेकल सुता असंही म्हटलं जातं. भगवान शंकराच्या तपश्चर्येच्या वेळी त्यांच्या घामातून निर्माण झालेली आणि कायम कुमारी राहण्याचा आशीर्वाद मिळालेली कन्या म्हणजे नर्मदा. गंगा केवळ कणखलमध्ये, सरस्वती केवळ कुरुक्षेत्रामध्ये, तर आई नर्मदा सर्वत्र पवित्र असलेली आहे. असं सांगितलं जातं की गंगेत एकदा स्नान केल्यानं, सरस्वती नदीत 3 वेळा स्नान केल्यानं आणि यमुना नदीत 7 वेळा स्नान केल्यानं पापमुक्ती होते. पण नर्मदेच्या केवळ दर्शनानं पापमुक्ती होते. जगाचं पाप धुणारी गंगा माता सुद्धा आपलं पाप धुण्यासाठी वर्षातून एकदा काळ्या गायीच्या रूपानं नर्मदेत स्नान करते. भारतातल्या अवघ्या हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यातली सगळ्यात मोठी नदी म्हणून आई नर्मदा तुझा समावेश आहे. शास्त्रात फक्त तुझीच नर्मदा परिक्रमा सांगितली आहे. तुला एकूण 999 नद्या येऊन मिळतात. मार्कंडेय ऋषींनी सर्वप्रथम तुझी परिक्रमा केली आहे. स्कंद पुराणातल्या रेवाखंडात तुझा 15 नावांचा उल्लेख आहे. नर्मदा नावाप्रमाणे तू रेवा या नावानं अधिक प्रचलित आहेस. विंध्य आणि सातपुडा पर्वत हे तुझे भाऊ. आई, तुझा स्वभाव अवखळ. मेकल राजाला तुझ्याविषयी वाटलेल्या काळजीपोटी ते तुझ्या दोन्ही भावांना ताकीद देतात की तुमची ही बहीण मोठी होईपर्यंत तिची साथ सोडायची नाही, तिचा हात धरून ठेवायचा. भारतवर्षातल्या प्रमुख नद्यांमध्ये तुझं एक विशिष्ट स्थान आहे. पापहारिणी, मोक्षदायिनी, जीवनदायिनी आणि सुख समृद्धीदायिनी. तुझं सानिध्य फार भाग्यवंतांनाच लाभतं. जे लोक तुझं दर्शन, चिंतन, कीर्तन आणि स्मरण करतात त्यांना अनेक पुण्यांची प्राप्ती होते. मत्स्यपुराणात तुझ्याबद्दल सांगितलंय, गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती, ग्रामे वा यदी वा अरण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा. हरिद्वार इथे गंगा तर सरस्वती कुरुक्षेत्री पुण्यदायिनी आहे. नर्मदा मात्र खेडेगावात असो किंवा अरण्यात सर्वत्र पुण्यदायिनी आहे. आई नर्मदा, तुझ्या जलात स्नान केल्यामुळे दगडाला सुद्धा शिवत्व प्राप्त होतं. म्हणूनच नर्मदा में जितने कंकर उतने शंकर असं म्हटलं जातं. ओंकारेश्वरावरनं आलो खरा, पण मनाचं काही फारसं समाधान झालं नाही. किती घाई गर्दीत नर्मदा माई तुझं दर्शन घेऊन पटकन निघून आलो.
त्या दिवशी संध्याकाळी उशिरा ओंकारेश्वराला पोहोचल्यानं फारसं काही पाहता आलं नाही, तिथे बसता आलं नाही. ओंकारेश्वरावरनं येऊन आता पाहता पाहता 6 महिने होऊन गेले होते, तरी मधून मधून मनात ओंकारेश्वराला परत जाण्याचा विचार सतत चालू होता. शेवटी एक दिवशी ओंकारेश्वराला जाण्यासाठी निघालो. पुणे भुसावळ एसटी मिळाली. गर्दी फारशी नव्हती, आरामात जागा मिळाली. सकाळची वेळ, डिसेंबरचा महिना, छान हवा सुटलेली. शिरूरला 10:15 वाजता पोहोचलो. 5 मिनिटं एसटी थांबली, पुढे निघालो. शिरूरच्या पुढे 2 किलोमीटर गेलो असेल नसेल, एसटी अचानक मध्येच थांबली. कंडक्टर, ड्रायव्हर दोघेजण गाडीतनं खाली उतरले. काय झालं कळेना. गाडी पंक्चर तर नाही ना झाली, पण गाडी पंक्चर वगैरे नव्हती. मग प्रवाशात कुजबूज सुरू झाली. रस्त्याच्या समोर असलेल्या एका बिल्डिंगमध्ये दोघे कंडक्टर आणि ड्रायव्हर गेले होते. 10 मिनिटात ड्रायव्हर एकटाच आला. त्यांनी सगळ्या प्रवाशांना खाली उतरायला सांगितलं. काय झालं ड्रायव्हर साहेब, कोणीतरी एकाने विचारलं. तो म्हणला, कंडक्टर आजारी पडलाय, तुम्हाला दुसऱ्या गाडीत बसवून देतो. मी तर कपाळावरच हात मारून घेतला. दुष्काळात 13वा महिना. नगर औरंगाबादला जाणाऱ्या एसट्यांमध्ये काही प्रवाशांना ड्रायव्हरनं बसवून दिलं. भुसावळला जाणारी एसटी येणार कधी, आपण भुसावळला पोहोचणार कधी, प्रश्न पडला. आम्ही अजून 10-12 प्रवासी उरलो होतो. कंडक्टरला बरं वाटलं तर एसटी नेऊ, ड्रायव्हर म्हणाला. एक प्रवासी काळजीनं म्हणाला ड्रायव्हरला की बायकोचे वडील माझे सासरे वारलेत, बायकोला काही माहिती नाहीये, भुसावळला कधी पोचणार आम्ही. हे ऐकून मला बिचाऱ्याची दया आली. बरोबर बायको, 2 लहान मुलं आणि मुलाचे वृद्ध आई वडील. त्याच्या बायकोचा चेहरा आनंदी आणि हसतमुख. तिच्या घरी काय झालंय याची बिचारीला काही कल्पना नाही. वडिलांचं शेवटचं दर्शन होईल का नाही प्रश्नच आहे. भुसावळ अजून कितीतरी लांब आहे, त्यात एसटीचा अजून तपास नाही. मोठ्या उत्साहानं मी नर्मदामाई तुला भेटायला निघालोय. एसटीचा 4 दिवसांचा पास काढला असता तर 4 गाड्या बदलत बदलत गेलो असतो, पण आता आईची भेट होईल का नाही. खरंच आपला निघायचा मुहूर्त चुकला का काय असं उगाचच वाटायला लागलं. ॲडमिट केलेल्या कंडक्टरला थोडंफार बरं वाटू लागलं, मग तो यायला तयार झाला. मनोमन आई तुला प्रार्थना केली की आई प्रवास सुखाचा होऊ दे. निघाली एसटी एकदाची. शिरूरच्या पुढे एका ढाब्यावर जेवणासाठी एसटी थांबली. कंडक्टरनं जेवण करून गोळ्या घेतल्या. मी वडापाव आणि चहा घेतला. नगर, औरंगाबाद, अजिंठा मागे पडलं. आता संध्याकाळचे 6:15 वाजले होते. आकाशात काळे ढग जमा झाले होते. पाऊस पडणार बहुतेक. जवळ छत्री नाही. नशीब पाऊस फक्त भीती दाखवून न पडता आल्या पावली निघून गेला. काल दसरा होता, आज देवीच्या विसर्जनाचा दिवस. भुसावळला आलो तेव्हा रस्त्यावर देवीची मिरवणूक सुरू होती. गर्दी काही विचारू नका, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एसटी भुसावळला जुन्या स्टँडवर थांबली. घड्याळात 7 वाजत आले होते. जुन्या स्टँडवरनं एका टमटमनं 10 रुपये देऊन भुसावळ रेल्वे स्टेशनला 10 मिनिटात पोहोचलो. खांडव्याला जाणाऱ्या पॅसेंजरचं तिकीट काढलं. गाडी 8:30 वाजता. आत्ताशी 7:30 वाजलेत. अजून तासभर वेळ होता. स्टेशन बाहेर एका हॉटेलात जेवण केलं, पाण्याची बाटली घेतली आणि स्टेशनवर येऊन बाकावर बसून गाडीची वाट बघत बसलो. मन क्षणात भूतकाळात गेलं. मागच्या वेळी ओंकारेश्वर उज्जैनला जाताना भुसावळ स्टेशनवर रामराव गायकवाड भेटले होते. त्यांची उणीव मनोमन जाणवली. बरोबर 8:30 वाजता अलाहाबाद पॅसेंजर आली. गाडीत चढलो. 8:45 वाजता गाडी सुटली. 1-2 मराठी कुटुंब होती डब्यात. जवळच असलेल्या बुऱ्हाणपूर गावाला जाणार होती ती. माझ्या समोर बसलेल्या तरुणाशी बोलताना त्याच्याशी छान ओळख झाली. त्या मुलाचं नाव संजय बोराडे. वय 30-35च्या आसपास. स्वभाव मनमोकळा, बोलका. उज्जैनला एका मित्राच्या लग्नाला चालला होता तो. पदवीधर असूनही तो पडेल ती कामं करत होता. पूर्वी ते महाराष्ट्रात राहत होते, पण वडिलांच्या नोकरीमुळे ते मध्य प्रदेशात स्थायिक झाले होते. पुण्याची त्याला थोडीफार माहिती होती.
काही वर्षापूर्वी तो पुण्यात टाटा मोटर्समध्ये कामाला होता, पण काम टेम्पररी. पैशाअभावी म्हणा किंवा वशिल्याअभावी म्हणा, चांगली नोकरी मिळणं खूप अवघड असल्याची खंत तो बोलून दाखवत होता. आता वडील नाही आहेत. 2 वर्षापूर्वी वडील गेले म्हणाला. घरात थोरला भाऊ तो आईला सांभाळत नाही. त्यांनी स्वतंत्र बिऱ्हाड केलाय. त्यामुळे आता हा संजय छोटी मोठी कामं करून आईला सांभाळतोय. आई आहे तर सगळं आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. वडिलांनी मागे काही संपत्ती ठेवली नाही, पण लाख मोलाचे संस्कार दिले. स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली. पोटाला खाल्लेलं कोणी पाहत नाही, पण आपण कसे राहतो, कसे वागतो हे समाज बघतो. त्याच्या व्यक्तिमत्वाकडे बघून मला त्याची कल्पना येत होती. त्याचं बोलणं ऐकत राहावं असंच होतं. श्रोते हो, हा होता प्रिय नर्मदा मैयास या सुनील पांडे लिखित दीर्घ कथेचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. हीच नम्र विनंती. भेटूयात उद्या तिसऱ्या भागासह. तोपर्यंत नर्मदे हर हर.